नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सध्या जर आपण बघितलं तर महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या सध्या आलेल्या आहेत आणि आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल कशा पद्धतीच्या योजना आहेत, जर तुम्ही प्रशिक्षण घेत आहात तर ते प्रशिक्षण घेत असताना नेमकं कशा पद्धतीने आपल्याला फ्री मध्ये एज्युकेशन मिळू शकतं आणि कोणत्या कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना शासन कशा पद्धतीने मदत करतं, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आता आपण जाणून घेणार आहोत। मग या प्रशिक्षणामध्ये सर नेमकं असतं काय, कशा पद्धतीची इलिजिबिलिटी असते, नेमकं कोण ह्या परीक्षा देऊ शकतं, याच्यासाठी काही जातीची अट वगैरे असते का, या सगळ्या गोष्टी इत्यंभूत माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या परीक्षा असतात, स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ हा बनणार आहे। यामध्ये पार पोलीस भरतीपासून तर UPSC पर्यंत सगळ्या एक्झाम साठीचं ट्रेनिंग आणि सोबत विशेष माहिती म्हणजे या सोबत तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे। म्हणजे ते 6,000 पासून पार 13,000 पर्यंत स्टायपेंड तुम्हाला यामध्ये मिळतं। नेमकं काय काय आहेत योजना जाणून घेऊयात, चला। मोफत कोचिंग, महाराष्ट्र शासनाच्या नामांकित संस्थांमध्ये पूर्णवेळ मोफत प्रशिक्षण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। पूर्णवेळ प्रशिक्षण आहे, सोबत फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्यात सोबत तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे। विद्यावेध जे दरमहा 6,000 ते 13,000 पर्यंत निश्चित मासिक भत्ता, म्हणजे राहण्याचा एखाद्या शहरामध्ये तुम्ही एखाद्या ग्रामीण भागातनं बिलॉंग करताय आणि ग्रामीण भागातनं ज्यावेळेस तुम्ही शहरामध्ये शिकायला येत आहे तर शहरामध्ये आल्यानंतर समजा एखादा नांदेड वरनं येतोय आणि तो पुण्यामध्ये शिकतोय, तर पुण्यात राहण्याचा आणि खाण्याचा खर्च जर पकडला तर 13,000 रुपयाच्या आसपास जर त्याला वाटतंय तेवढा खर्च त्याला मिळणार आहे। सोबत जर तुम्ही समजा वाटतंय एखाद्या कोर्स जो आहे त्या कोर्सनुसार 6,000 किंवा 13,000 पर्यंत असा खर्च तुमचा राहण्याचा खाण्याचा खर्च सुद्धा या स्कीमच्या माध्यमातून भेटणार आहे। सोबतच अभ्यास साहित्य आणि प्रवासासाठी 10,000 ते 18,000 पर्यंत एक रकमी मदत जी आहे ती या ठिकाणी मिळणार आहे। जाण्या येण्याचा खर्च झाला किंवा एखाद्या ठिकाणावरनं शहरात तुम्हाला जायचं आहे त्यासाठी साधारण 10,000 रुपयांचा खर्च जो आहे तो तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे। म्हणजे एक रकमी 10,000 ते 18,000 अशी आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची अमाउंट जी आहे ती मिळणार आहे। पण या सगळ्यांमध्ये नेमकी आपली संस्था कोणती, आपण जातीनिहाय कोणत्या कोणत्या पद्धतीच्या प्रशिक्षणासाठी कोणत्या संस्थेमार्फत हे अप्लाय करू शकतो किंवा कशा पद्धतीने रजिस्टर करता येऊ शकतं, यासाठी मित्रांनो आपल्याला काही संस्था आहेत ज्या संस्था जातीच्या बेसवरती आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षण देतात। जसं की तुमचा प्रवर्ग असेल त्यानुसार तुमची संस्था निवडू शकता। अनुसूचित जाती SC या कॅटेगरीसाठी साधारण बार्टी ही एक संस्था आहे। सारथी मराठा किंवा कुणबी लोकांसाठी सारथी ही संस्था आहे। अमृत ओपन कॅटेगरीमध्ये किंवा EWS असतील तर या केसमध्ये अमृत ही संस्था काम करते। TRTI आदिवासी विभाग जो आहे त्यामध्ये TRTI अनुसूचित जाती शेड्यूल्ड ट्राईब साठी काम करतं। महाज्योती ही OBC VJNT आणि SBC या कॅटेगरीसाठी या जातींसाठी महाज्योतीच्या माध्यमातून जे आहे ते प्रशिक्षण दिलं जातं। आणि ARTI मातंग समाजासाठीची स्पेशल संस्था। अशा टोटल आपण जर बघितल्या तर या 6 संस्था आहेत ज्या 6 संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं। ठीक आहे, आता या संस्थांमध्ये जर मला प्रवेश मिळवायचा असेल तर काय करावं लागेल सर, आणि यांच्या जाहिराती कधी येतात, कशा पद्धतीने असतं, या सगळ्या गोष्टी आता जाणून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा अमृत संस्था नेमकी काय आहे, सध्या नवीन आलेली जी संस्था मी म्हटलं समजा तर अमृत नावाची संस्था आहे। मग या अमृत संस्थेमध्ये नेमकं काय काय येतं आणि कोण कोण येतं बघा। साधारण ही नवीन योजना आहे, या वर्षीच अपडेट झाली। EWS आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी जे ओपन मध्ये होते पण कोणत्याही संस्थेमध्ये कन्सिडर केलेले नव्हते असे लोक खुल्या प्रवर्गातील पण हे मागास मध्ये कन्सिडर केलेले। मग त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा तर ब्राह्मण असेल, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अयंगर, राजपुरोहित आणि पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया आणि बंगाली, सोबतच जैन असेल, लिंगायत वाणी असेल, गुजराती असेल, जाट असतील, त्यानंतर हिंदू नेपाळी असेल, भूमिहार असतील, लोहाना असतील, कार्बी असतील इत्यादी लोकांसाठी अमृत ही संस्था जी आहे ती नवीन योजना यावर्षी या ठिकाणी लॉन्च झालेली आहे। या माध्यमातून EWS कॅन्डिडेट असेल किंवा ओपन खुल्या प्रवर्गातील जे कॅन्डिडेट असतील हे अप्लाय करू शकतील। क्लिअर सगळ्यांना। यासोबत आता मग परीक्षा नेमक्या कशा पद्धतीच्या असतील, कोणत्या कोणत्या परीक्षा आहेत आणि कशा पद्धतीचं प्रशिक्षण असेल, काय असेल, याबद्दल आता डिटेलमध्ये कॅटेगरी वाईज आणि सोबत परीक्षेचे ग्रेड जे असतात त्या ग्रेडनुसार आता आपण समजून घेऊया।
साधारण योजनांचा तपशील गट अ आणि उच्चस्तरीय परीक्षा. मग हे उच्चस्तरीय का आहे? जसं की ज्यांच्यामध्ये स्टायपेंड किंवा आकस्मिक रक्कम जी आहे ती साधारण 12,000 ते 18,000 आहे आणि ज्याला स्टायपेंड 10,000 ते 13,000 ह्या रेंजमध्ये भेटतं. मग अशा आपण उच्चस्तरीय याला ग्रेड ए मध्ये कन्सिडर केलं, ज्यामध्ये युपीएससी एक एक्झाम येते. युपीएससी साधारण परीक्षा कालावधी 11 महिन्यांचा कालावधी असणार आहे. दरमहा विद्यावेतन साधारण 13,000 रुपयांचं मासिक विद्यावेतन असणार आहे आणि आकस्मिक खर्च साधारण 18,000 रुपये याच्यासाठी आपल्याला भेटणार आहे. म्हणजे एक रकमी तुम्हाला 18,000 भेटणार आणि सोबत सोबत जे 11 महिने प्रशिक्षण चालणार आहे, 11 महिने, त्यामध्ये 13,000 रुपये दर महिन्याला. मग 13,000 रुपये दर महिना असं साधारण 11 महिन्याचं जर आपण कन्सिडर केलं तर 1,30,000 प्लस 1,43,000च्या आसपास ही अमाऊंट आणि सोबत हे 18,000 म्हणजे साधारण 1.5 लाखाच्या आसपास आपल्याला अमाऊंट जी आहे ती या पद्धतीने मिळते जर तुम्ही युपीएससीचं प्रिपरेशन करत असाल. ठीक आहे. दुसरा प्रकार, जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवाची तयारी करताय, अशा केसमध्ये या तयारीसाठी 11 महिन्यांचं प्रशिक्षण आहे. या 11 महिन्यांमध्ये दर महिन्याला 10,000 रुपये भेटणार, 1,10,000 आणि एक रकमी 12,000 रुपये म्हणजे 1,10,000 प्लस 12,000 म्हणजे 1,22,000 रुपयापर्यंत आपल्याला अमाऊंट यामध्ये मिळते. सेम असंच जेएमएफसी न्यायिक सेवा, न्यायालयाशी रिलेटेड, याची तयारी करत असाल तर यासाठी 11 महिन्यांचं प्रशिक्षण, दर महिन्याला 10,000 रुपये आणि साधारण 12,000 रुपये याच्यात पण एक रकमी मिळते. पण याच्यामध्ये इलिजिबिलिटी असते, विधीची पदवी, लॉची पदवी तुमची झालेली असली पाहिजे. युपीएससी साठी आणि एमपीएससी साठी साधारण तुमचं ग्रॅज्युएशन हे इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतं. ठीक आहे. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, एमईएस वगैरे जे म्हणतो आपण, त्यामध्ये साधारण 11 महिन्यांचं प्रशिक्षण असतं, 10,000 रुपये आणि इकडे 12,000 रुपये. अभियांत्रिकी पदवी, इंजिनिअरिंगची पदवी या ठिकाणी तुम्हाला असते. जर मी म्हटलं समजा महत्वाचं, दिल्लीमध्ये युपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना 10,000 अतिरिक्त प्रवास भत्ता मिळतो. म्हणजे हे सगळं जाऊन युपीएससीची तयारी करताय आणि त्याच्यासाठी तुम्ही इन्स्टिट्यूट निवडलं कोणतं, दिल्लीचं, तर अशा केसमध्ये तुम्हाला 10,000 रुपये अजून एक्स्ट्रा भेटतात. मग ओव्हरऑल सगळे लक्षात आले का? ग्रेड ए मधले जे प्रशिक्षण आहे त्यामध्ये एमपीएससी असेल किंवा युपीएससी असेल, जेएमएफसी असेल, एमपीएससी मधला राज्यसेवा ज्याला म्हणतो आपण, तर राज्यसेवा ही परीक्षा असेल, एमपीएससी ची तयारी करणारे तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी असेल. बाकी जेएमएफसी असेल, न्यायालयीन जे असतं त्यांच्यासाठी, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे असतं त्यांच्यासाठी सेम. सो ओव्हरऑल जर मी म्हटलं एमपीएससी, जेएमएफसी आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांच्यामध्ये साधारण 11 महिन्यांची तयारी कॉमन आहे सगळ्यांसाठी, सोबत 10,000 रुपये मासिक भत्ता आणि ह्यांच्यात सोबत आकस्मिक खर्च साधारण 12,000 रुपयांचा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. आता यानंतर मी जर म्हटलं समजा हा ग्रेड ए मध्ये झाला, कारण ह्याच्यामध्ये मासिक भत्ता जो आहे तो साधारण 13,000 10,000 या रेंज मध्ये होता. आता दुसरा ग्रुप बी आणि ग्रुप सी या योजनांचा तपशील जर आपण बघितला, साधारण बँकिंग ही परीक्षा याच्यामध्ये येते. याचा कालावधी साधारण 6 महिन्यांचा असेल आणि या 6 महिन्यांमध्ये दर महिन्याला 6,000 रुपये तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे. विद्यावेतन हे साधारण 6,000 रुपये असणार आहे. 6,000 गुणिले 6,000 साधारण 36,000 रुपयाचं विद्यावेतन आणि ह्यासोबत आकस्मिक खर्च म्हणजेच एकदाच साधारण 1,000 एक रकमी 10,000 रुपयांची अमाऊंट भेटणार आहे. म्हणजे 36 आणि 10 46,000 रुपये आपल्याला या एका विद्यार्थ्याला मिळेल. स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्यामध्ये काय असतं, हे पण स्टाफ सिलेक्शन कमिशन, 6 महिन्याची तयारी करायची. याच्यासाठी कोचिंग तुम्हाला फ्री असणार, कोचिंग फ्री आहेच, सोबत काय असणार, दर महिन्याला 10,000 रुपये आहे. दर महिन्याला 10,000 रुपये. इथे मी छोटीशी कंपॅरिझन करू इच्छितो. बघा, 2 गोष्टी आहे, एक आहे बँकिंगची तयारी करणं, दुसरं आहे एसएससी ची तयारी करणं. एसएससीचा पेपर थोडासा सोपा पण असतो बँकिंगच्या कंपॅरिझन मध्ये, पण असं असून सुद्धा एसएससी मध्ये साधारण 10,000 स्टायपेंड मिळतं. सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे, जवळजवळ सारखे आहेत. सोबत सोबत कोचिंग क्लासेस जरी म्हटलं आपण तरी कोचिंग क्लासेस सुद्धा सेम त्याच पद्धतीचे कोचिंग क्लासेस आहेत जे बँकिंगची वगैरे तयारी करून घेतात. मग अशा केसमध्ये त्याच इन्स्टिट्यूट मध्ये शिकायचंय, मग अशा केसमध्ये जर आपण इथं कॉम्प्रोमाइज 4,000 रुपयांची कॉम्प्रोमाइज का करायची, आपण एसएससी ला काय अप्लाय करू नये. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी पण अप्लाय करायला पाहिजे. एसएससी आणि बँकिंग या दोन्ही परीक्षांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. पुढे आलो, या ठिकाणी मी म्हटलं समजा एसएससी आकस्मिक खर्च म्हणजे एकदाच मिळणारी अमाऊंट जी आहे ती 12,000 रुपये, साधारण 6 महिन्याची 10,000 आणि 60,000 रुपये आणि हे 12,000 असे 72,000 रुपये या ठिकाणी मिळतात कॅन्डिडेटला. पोलीस असेल किंवा मिलिटरी भरती असेल याच्यासाठी पण 6 महिन्याचं प्रशिक्षण असणार.
दरमहा 10,000 रुपये मिळणार आणि सोबत सोबत जे स्टायपेंड असेल ते साधारण 12,000 रुपयांचं स्टायपेंड एक रकमी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. 6,000 सेम याच पद्धतीने जे SSC चं होतं सेम तसंच. आणि शिक्षक पात्रता भरती ही सुद्धा अत्यंत महत्वाची नवीन एक्झाम. टीईटी शिक्षक पात्रता जी भरती असते, परीक्षा असते, ह्या भरती परीक्षेसाठी पण 4 महिन्यांचं ट्रेनिंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. दर महिन्याला 10,000 रुपयांचं स्टायपेंड आणि याच्यासाठी एक रकमी 12,000 रुपये भेटणार आहे. याच्यासाठी डीएड आणि बीएड यांच्यापैकी एक पात्रता असणं गरजेचं आहे. आता आपण म्हणाल की जर मी म्हणलं समजा अप्लाय करायचंय तर कशाला केलं पाहिजे किंवा काय, जे शिक्षक भरतीची तयारी करणारे लोक आहेत ह्या लोकांनी कंपल्सरी ह्या गोष्टीला अप्लाय करू शकता. पण कंडिशन काय आहे, जे ऑलरेडी जॉईन असतील किंवा असे लोक असतील या लोकांना ते करता येणार नाही. जे लोक फ्रेशर्स आहेत, जे डीएड किंवा बीएड आहेत, अशा लोकांनी त्याला अप्लाय करू शकता. ठीक आहे, पुढे आलो. आता जर मी म्हणलं समजा ऑनलाईन अर्ज, निवड प्रक्रिया 3 ते 4 महिन्यांचा कालावधी निवड प्रक्रियेमध्ये साधारण जातो. यामध्ये तुम्हाला काय करायचं, ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, संबंधित संस्थेच्या पोर्टलवर नोंदणी करायची आहे. मग नोंदणी केल्यानंतर एक जिल्ह्याच्या ठिकाणी ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा होते, सीईटी होते, कॉमन सीईटी, कॉमन एंट्रन्स टेस्ट. ठीक आहे, त्यानंतर तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला संस्थांची निवड करायची आहे. सोबत तुम्हाला जे पसंतीचं कोचिंग आहे ते त्या ठिकाणी प्रेफरन्स ज्याला म्हणतो आपण, ते प्रेफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे. मग याच्यानंतर तुमचे कागदपत्र, डॉक्युमेंट्स पूर्ण चेक केले जातील आणि ते जर करेक्ट असतील तर तुमचा फायनल ऍडमिशन जे ते या ठिकाणी क्लासमध्ये होऊन जाईल. तो ह्या पद्धतीने एकदम सोपी परीक्षा आहे. मग सर याचं रजिस्ट्रेशन कुठं करायचं त्याबद्दल सुद्धा पुढे माहिती बघूया. मग आता याच्यात जर मी म्हणलं समजा अजून काही अटी आणि नियम आहे महत्वाचे. मग यासाठी काय, वयोमर्यादा, कुटुंबाचं वयोमर्यादा आपली आणि कुटुंबाचं उत्पन्न कमाल वय 23 वर्ष करण्यात आलेले आहे. जे पहिले 26 पर्यंत होतं ते आता साधारण 30 वर्ष करण्यात आलेलं आहे. यासोबतच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांच्या आत असावे. 8 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं मिळून नसावं. ठीक आहे, नोकरीची अट, शासकीय किंवा खासगी नोकरी करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही प्रायव्हेट सर्व्हिस करत असाल किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिस करत असाल तर अशा केसमध्ये तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. एकाच वेळेस अनेक परीक्षांसाठी परीक्षा देऊ शकता. म्हणजे तुम्ही एकाच वेळेस SSCचा पण फॉर्म भरताय, बँकिंगचा पण भरताय, चालेल, UPSCचा फॉर्म भरताय आणि MPSCचा पण भरताय आणि बँकिंगचा पण भरताय, 3 पण फॉर्म तुम्हाला भरता येतील. परंतु अर्ज एकाच संस्थेमधून करावा लागेल. म्हणजे फक्त सारथीमध्ये अप्लाय करताय तर सारथीच करावं लागेल, अमृतमध्ये असेल तर फक्त अमृतमध्येच करता येईल. दोन्ही ठिकाणी तुमचा अर्ज चालणार नाही. मग सर माझ्याकडे EWS पण आहे आणि मराठा कॅन्डिडेट आहे, मग मी दोन्हीकडून अप्लाय करू शकतो का? दोन्हीपैकी एकाच संस्थेमध्ये तुम्हाला अप्लाय करता येईल. एक तर सारथीला करा किंवा अमृतला करा. ठीक आहे, आता योजनेचा दोनदा लाभ कसा घ्यायचा. साधारण जर आपण बघितलं समजा योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे आणि असं वाटतंय की तुम्हाला योजना 2 वेळेस 2 ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं आणि तिकडे सिलेक्शन झालं पाहिजे आणि सोबत स्टायपेंड मिळत राहिलं पाहिजे, तर हे पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे, पण कसं? आधी पोलीस भरतीची तयारी केली, आता बँकिंग किंवा MPSC किंवा UPSC किंवा अजून काही करताय. मग पोलीस भरतीची तयारी पहिले तुम्ही केली होती, मग त्याच्यानंतर आता MPSC किंवा बँकिंग करायचंय, काय हरकत नाही, थोडासा चढता क्रम आहे. ठीक आहे, या उलट आधी MPSC किंवा UPSCचा लाभ घेतला असेल तर आता बँकिंग किंवा पोलीस भरतीसाठी लाभ घेता येणार नाही. कौन असं नीट बघा, ही ऑलरेडी हाय लेवलची परीक्षा. ठीक आहे, ह्या परीक्षेचा लाभ तुम्ही ऑलरेडी घेतलेला आहे, UPSCचा लाभ घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणता की नाही मला UPSC नाही जमत, मी पोलीस भरती करतो, हे नाही चालणार. पोलीस भरती करतोय तिथं सिलेक्शन झालं, पण मला MPSC UPSCची तयारी करायची, करू शकता. कळतंय? सो ह्या पद्धतीने हे चूक असणार. या पद्धतीने जर तुम्ही म्हणजे बँकिंगची परीक्षा दिलेली असेल आणि पहिले बँकिंगचा कोर्स घेतलेला असेल, तिथं तुमचं सिलेक्शन झालेलं असेल, तर अशा केसमध्ये तुम्ही आता MPSC किंवा UPSC जे ग्रेड A वाले आहेत त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. सभी को क्लियर? होप सो सगळ्यांना क्लिअर झाला असेल. सो या प्रकारच्या परीक्षा आहेत. मग सर यांना सगळ्यांना अप्लाय करायचं तर मग माझ्याकडे डॉक्युमेंट काय काय पाहिजे, नेमकं कधी अप्लाय करायचं, कशा पद्धतीने करायचं, तर आवश्यक कागदपत्रांची यादी आपल्याला पाहिजे. पहिलं तर डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच काय, रहिवासी प्रमाणपत्र. ठीक आहे, हे तुमचं जे काही कलेक्टर ऑफिस आहे किंवा सेतू कार्यालय तिकडनं तुम्हाला भेटतील. जातीचा दाखला किंवा वैधता प्रमाणपत्र, व्हॅलिडिटी, ST साठी ही कंपल्सरी आहे, तुम्हाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यावंच लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर 10वी 12वी आणि पदवीची गुणपत्रक. मग सर
SC ST साठी नाही चालणार का? लागेल, कंपल्सरी आहे. सगळीकडे कास्ट व्हॅलिडिटी गरजेची आहे. सोबत काही ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट फक्त चालून जाईल, पण तुम्हाला प्रोग्राम मध्ये थोडा वेळ दिला जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला ते व्हॅलिडिटी पण सादर करावी लागेल. 10वी 12वी आणि पदवीची गुणपत्रके, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनची मार्कशीट, उत्पन्नाचा दाखला 8 लाखांच्या आतील असतील याचा उत्पन्नाचा दाखला तो तुम्हाला कलेक्टर ऑफिस किंवा सेतू कार्यालयामधून पण भेटून जाईल. नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र सेपरेट असेल तर सेपरेट, किंवा कास्ट मध्येच तुमच्या मेन्शन केलेलं असेल तरी पण चालेल. शाळा सोडल्याचा दाखला, TC किंवा जात नमूद असलेला, ठीक आहे. दिव्यांग किंवा अनाथ प्रमाणपत्र लागू असल्यास, आणि जर शाळा तुम्ही सोडलेली नसेल म्हणजे कुठेतरी अजून पण ऍडमिशन असेल तर त्या संदर्भातलं प्रमाणपत्र तुमचं जे आहे किंवा जुनी जी झेरॉक्स आहे ती त्या ठिकाणी चालेल. ओरिजिनल कॉपी जी आहे ती तुमची जर सबमिट असेल कॉलेजमध्ये कुठे, तर अशा केसमध्ये तुम्ही हे प्रशिक्षण घेता, याच्यासाठी त्यांच्याकडनं बोनाफाईड सर्टिफिकेट मिळतं, ते सुद्धा तुम्ही याच्यासोबत अटॅच करू शकता. ठीक आहे, एवढ्या गोष्टी आहे. त्वरा करा. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 23 ऑगस्ट 2026 आहे. आजच संबंधित संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि अर्ज करा. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं, तुम्ही बोगस माहिती दिली किंवा खोटे प्रमाणपत्र टाकले तर तुमचा अर्ज हा या ठिकाणी डिबार केला जाऊ शकतो. तुम्हाला यामध्ये एंट्री मिळणार नाही. आणि म्हणून जर तुम्हाला वाटतंय की ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर प्रॉपर खरे डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड करा, तुमचं नाव वगैरे खरं अपलोड करा. आणि या व्यतिरिक्त मी असं म्हणाल की अप्लाय कसं करायचं यासाठी दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी पूर्ण लिंक भेटतील. त्या लिंकवरती जा आणि डायरेक्टली तिथनं अप्लाय करू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.